नमस्कार. अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. आचारसंहितेपूर्वी जीपद शिक्षकांना नेमणुका. येत्या 16 फेब्रुवारीपूर्वी प्रक्रिया संपवण्याचे शालेय शिक्षण विभागाचे नियोजन. आता बघा रोस्टर अंतिम असल्यास माध्यमिकची ही भरती. ज्या खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांनी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली रोस्टर तपासून अंतिम केले आहे त्यांनाही शिक्षक भरती करता येणार आहे. त्यासाठी संबंधित शाळांना पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड कराव्या लागणार आहेत. त्यानुसार ज्या उमेदवारांनी ज्या शाळांचा पर्याय निवडला अशा तिघांना एका जागेसाठी त्या ठिकाणी पाठवले जाणार आहे. त्यानंतर संबंधित संस्थेने त्या उमेदवारांची मुलाखत घेऊन एकाची निवड करायची आहे, असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना सांगितले. हे खूप महत्त्वाचं आहे. बघा जागा किती आहेत. आता सद्यस्थिती 55 ते 56 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये 23,000 तर नगर परिषद महानगरपालिका शाळात 5,000 पर्यंत आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची 27,000 रिक्त पदे आहेत. वित्त विभागाच्या निर्णयानुसार एकूण रिक्त पदापैकी 80% पदभरतीस मान्यता आहे. राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांसह महानगरपालिका नगर परिषदा शाळांनी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली तपासून घेतली आहे. त्यानुसार पदभरती वेळेत होईल असा विश्वास शिक्षक आयुक्तांना आहे. तत्पूर्वी 25 डिसेंबरपर्यंत आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदांना त्याकडील रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड कराव्या लागणार आहेत. त्याशिवाय उमेदवारांना प्राधान्यक्रम भरता येणार नाही. आचारसंहितेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याची लगबग आता शिक्षण विभागाकडून सुरू आहे. तर बघा पदभरतीनंतरही राहणार 30% रिक्त जागा. जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सध्या 80% शिक्षक भरतीस मान्यता आहे. पण बिंदू नामावलीवरील सापेक्ष विचारात घेऊन 10% पदांची भरती करावी लागते असे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिल्याने सध्या 70% शिक्षकांची भरती होईल. त्यामुळे आता भरतीनंतरही 7 ते 8 हजार पदे रिक्तच राहणार आहेत. पण ही भरती झाल्यावर शिक्षक भरतीचा पुढचा टप्पा कधी यावर कोणत्याही अधिकाऱ्याने ठोसपणे सांगत नसल्याची निश्चिती आहे. तर बघूया खरंच 16 फेब्रुवारीपूर्वी प्रक्रिया संपते की काय. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.